नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरटीओच्या एलआरला आपण क्रॉसिंग कसं ऍड करू शकतो. बरेच वेळा असं होतं आपल्या डेपोवरून डायरेक्ट पुणे स्वारगेटसाठी गाडी नसते. मग त्यासाठी आपल्याला क्रॉसिंग ऍड करायचा ऑप्शन इथे दिलेला आहे. इथे आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, जनरेट मॅनिफेस्ट आणि ऍड क्रॉसिंग आणि जनरेट मॅनिफेस्ट. जनरेट मॅनिफेस्टोने डायरेक्ट पुणे स्वारगेटसाठी आपला मॅनिफेस्ट जनरेट होतो. इथे ऍड क्रॉसिंग वरती आपल्याला क्रॉसिंग ऍड करायचा ऑप्शन भेटतो. नॉर्मल एलआर सारखं पण इथं पण आपण क्रॉसिंग ऍड करायचा ऑप्शन दिलेला आहे. इथं आपण क्रॉसिंग ऍड करून घेऊयात. इथे इनिशियली आपल्याला आपलं डेपो नेम फ्रॉम लोकेशनला आणि पुणे स्वारगेट टू लोकेशनला दिसणार आहे. आणि आपण जे पण आपलं ट्रान्सशिपमेंट लोकेशन आहे ते इथे टाकू शकतो. ऍड केल्यानंतर ना नॉर्मल एलआर सारखं आपल्याला इथं 3 ट्रान्सशिपमेंट ऍड करायचा ऑप्शन दिलेला आहे. 3 क्रॉसिंग आपण ऍड करू शकतो. इथं आपण आता मॅनिफेस्ट हस्तनापूरसाठी जनरेट करतोय. आपल्या डेपो पासून ते फर्स्ट क्रॉसिंगच्या डेपो पर्यंत आपला मॅनिफेस्ट जनरेट होईल. इथे झाला वाशी पासून ते हस्तनापूर पर्यंत मॅनिफेस्ट जनरेट झाला. इथे डिलिव्हरी मध्ये आरटीओ मध्ये गेल्यानंतर ना इथं आरटीओ फायनलाइज पेंडिंग मध्ये आपल्याला तो मॅनिफेस्ट दिसून जाईल. वाशीवरून जो पुणे हस्तनापूरला गेलेला आहे. इथून फायनलाइज करू शकतो आपण तो मॅनिफेस्ट आणि पुढे पाठवू शकतो. हा मॅनिफेस्ट फायनलाइज झाला. तर सपोज जर आपला डेपो जर एखाद्या क्रॉसिंग फ्रँचायझीसाठी कोणी यूज केला असेल आरटीओच्या केसमध्ये, ते मॅनिफेस्ट आपल्याला कुठे दिसणार? ते मॅनिफेस्ट इथं आरटीओ इनकमिंग मध्ये दिसतात आपल्याला, जे आपल्या डेपोला ऍज अ क्रॉसिंग त्यांनी दिलेलं आहे. जर आपण ट्रॅक करून चेक केलं तर इथं आपल्याला दिसून जाईल की आपला डेपो आरटीओच्या क्रॉसिंग साठी ऍड झालेला आहे. त्यामुळे ते आपल्याला इनकमिंग साठी आरटीओ इनकमिंग मध्ये दिसतं. सेम आपल्या नॉर्मल एलआर सारखंच जे इनकमिंग लोड मध्ये असतं ते फक्त आरटीओच्या इनकमिंग लोड मध्ये. इथून आपण तो रिसिव्ह करू शकतो. आपण घेऊयात कॉपी करून. आणि आता पुढे ह्याला प्रोसेस कसं करायचं, जर आपण ट्रॅक केलं तर आपल्याला समजेल की हा एलआर पुढे कुठं पाठवायचं आपल्याला. तर वाशी नंतर तो एलआर राशनसाठी जाणार आहे, राशनसाठी. तर इथे जनरेट मॅनिफेस्ट मध्ये जर आपण राशन सर्च केलं तर इथं तो आपल्याला दिसणार नाही एलआर. नाही, आपल्याला आरटीओ मधल्या जनरेट मॅनिफेस्ट मध्ये जावं लागणार आणि इथं राशन मध्ये गेलो तर मग आपल्याला तो एलआर इथे दिसून जाईल. मग इथून आपण त्याचा जनरेट मॅनिफेस्ट करणार आणि इथून आपल्याला फायनलाइज साठी पण ऑप्शन दिलेला आहे, जो की आरटीओच्या फायनलाइज मध्ये येईल. तो आपण पुढे पुणे स्वारगेटसाठी फायनलाइज करू शकतो किंवा आपल्या कोणत्या नेक्स्ट ट्रान्सशिपमेंट साठी फायनलाइज करू शकतो. इथं आपण राशनसाठी फायनलाइज करतोय कारण आपल्या एलआर साठी नेक्स्ट ट्रान्सशिपमेंट राशनची आहे. हा झाला राशनसाठी जनरेट. त्याचा पुढचा टॅब लक्षात घेतला तर इथं आरटीओ ऑर्डर रिपोर्ट्स आहे. इथं कोणते एलआर येतात ज्यांचा आरटीओ आपण क्रिएट केलेला आहे. इथं पण वेगवेगळे फिल्टर दिलेले ते आपण आपल्या सोयीनुसार यूज करू शकतो. नंतर इथं आरटीओ डिलिव्हर्ड. आता या आरटीओ डिलिव्हर्ड मध्ये कोणते ऑर्डर्स येणार, तर ज्या आरटीओ क्रिएट झाला पण कस्टमर काही दिवसांनी आला आणि तो पार्सल घेऊन गेला त्याच्या सगळ्या पेनल्टीज भरून, त्यावेळेस आपण तो आरटीओ डिलिव्हर्ड करतो. मग त्या आरटीओ इथे डिलिव्हर्ड होणार आणि हे आपल्या लॉगिनला आपल्याला दिसणार की आपण किती आरटीओ जनरेट केले त्यातले ते डिलिव्हर्ड झालेले आहेत. आरटीओ पेंडिंग मध्ये जर आपण चेक केलं तर इथं आपल्याला बरेच ऑप्शन दिलेले आहेत. तर रिस्केड्यूलचा हा यातला खूप महत्वाचा एक ऑप्शन आहे.